कृष्ण हरे सुरुवात करण्या अगोदर तालकरी मृदंगमणी जेवढे श्रोते आहेत तेवढ्या बी मला साथ द्या आम्ही नवीन आहे कारण तुम्हाला नतमस्तक हो विनंतीपूर्वक करतो गवई सुद्धा त्यांनाही नम्रता होऊन नवीन व्यक्तीला कसं उचलायचं तेवढं जरा हे करा हरी हरी रूप पाहता लो जावे सुगनाले होता Hare
उच्चारी
आज चपला एकादशी या निमित्तानं मज पामरा कडे आलेली सेवा खरं बघायला गेलं तर ही सेवा माझी नव्हती. हरिभक्त पारायण गुरुवर्य आपले सर्वांचे हृदयस्थान नारायण दादा, तर माझे मोठे भाऊ असल्यामुळे मी दादा बोलू शकतो. त्यांना नाव घेण्याचं पण मला हे नाहीये. यांची सेवा असताना त्यांनी मला सांगितलं की बाबा किती दिवस झाले असतील, फक्त 3 दिवस ही सेवा तुम्ही करायची. मी त्यांना बोललो भाऊ माझा अभंग पाठ नाही काय नाही, सेवा तुमची लागलेली आहे. आणि मला मज पामर काय थोरपण पायीची वाण पायी बरी. तत्पूर्वी की बाबा मला तुमची सर्वांची, तुम्ही माझे गुरु, तुम्ही माझी माता, तुम्ही माझे पिता, ते तुमची सेवा नाही का ही करण्याची एक संधी मला मिळाली. आणि त्या संधी करता अभंग एक कुठला आलाय ते 21वा. आणि 21व्या अभंगामध्ये सांगितलं गेलं काल वेळ नाही उच्चार, काल वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाये धरती, रामकृष्ण नाम दोषा सर्व दोषा हरण तारण. बघा म्हणजे अभंग पाठ नसल्यामुळं कुठले शब्द कुठे तेही नाही असो. कारण सेवकास सांगितले काम, तर मी तुमचा एक सेवक आहे, ते सेवकापर्यंत हे सांगितलेलं. आणि अभंग आहे ज्ञानेश्वर माऊलींचं, ज्ञानयोग माझी योग्यांची माऊली, तिने नगमवल्ली प्रगट केली. बाबा या माऊलीने म्हणजे कधी 8,800 वर्षापूर्वी हे पहिलं सांगून गेलेले, ये मराठीचे नगरी ब्रह्मविदेचा सुगाळू करी, देणे घेणे ओदिया जगा. तत्पूर्वी बाबा आपली आता मार्गशीर्ष महिना आहे नाही का, त्याच्या अगोदर कार्तिक महिन्यामध्ये माझ्या पांडुरंगाचं एकादशी नवे नवे, त्यानंतर माझ्या ज्ञानेश्वर माऊली बघा 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरीचं सांगितलं आणि 22व्या वर्षी समाधी घेतलेली आहे. अवघी किती वर्ष त्यांना मिळाले तुम्हा मला सांगण्यासाठी? माझ्या मते 6 वर्ष. या 6 वर्षा काळामध्ये त्यांनी जे पूर्ण या जगातला सांगण्यासाठी त्यांनी हे पूर्णपणे हे केलेले. त्याच पद्धतीनं आता पुन्हा एक एकादशी गेली. आता आपल्या सुरंग भावांनी सांगितलं गीता, त्याच्या अगोदर आपली गेली दत्त जयंती नाही का, म्हणजे देवतांची जयंती. त्याच्यानंतर आता गीताचं सार सांगितलं, सार सार विठोबा तुझे नाम सार. मला सांगण्याचं काय का बाबा मनुष्य जन्म आल्यावर त्याला जर हे पूर्णपणे कळालं नाही तर साधू संतांची पुण्यतिथीच होते, देवताची जयंती होते आणि तुमचा आमचा 13वा होतो. श्राद्ध नाही का, 13वा झाल्यानंतर श्राद्ध होतो नाही का. आता ते श्राद्ध साधू संतांच्या पुण्यतिथी होतात
हल्ली तिथं पण काही डॅस मारत चालले की बाबा पुण्य पुढं वर्ष श्राद्ध बोलला आता तो बोलतो वर्ष होतं ना त्याची पुण्यतिथी कसं काय जमेल. तर साधू संतांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने जर आपण व्यवस्थित ऐकलं तर नाही का, साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गानेच आपण जर गेलो तर नक्कीच आपले पण पुण्यतिथी होणार. न बळी गुंता मोठे काही, कारण का गेल्या टायमाला पण झालं ना आता पण झालं. गेल्या टायमाला जावई मागे होते त्याला आठव करून दिली. अरे ज्या देवतापासून तू जन्माला आले आणि त्याचं भजन कधी करणार. पांडुरंगाचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार भावनी सद्गुरु दासता. आपल्याला माऊलींच्या ह्याच्याने सांगायचं झालं तर त्यांची पुण्यस्मरण झाल्यानंतर आपण त्यांनी तर सांगितलं या मराठीचे नगरी. मग आपल्याला जेव्हा पहिला कोटेच नव्हतं काही अवघी शून्य होत पाहिजे तिथे एक ढालगच निर्माण झाले. त्याने एवढी ख्याती तेवढी ख्याती केली ते मला सुद्धा वर्णन करता येणार नाही. कारण ते साधू संतांनी तुम्हा आम्हाला या जड जीवाला तारण्यासाठी या जड जीवाला तारण्यासाठी या जड जीव तारण्यासाठी काय करायला पाहिजे तर संतांना शरणागती. जोपर्यंत आपण संतांना शरणागती पत्कर नाही तोपर्यंत आपण ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी. काय माऊलींनी सांगितलंय? तुमचा अनुग्रह. नाही का? शब्द बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. तुमचा अनुग्रह. तसंच आपल्या आनंद संप्रदायातला मी बोलून आता विषय घेणार आहे का? आपल्या आनंद संप्रदायामध्ये पण अनुग्रह झाल्याशिवाय आणि अनुग्रह झाल्यानंतर त्याचे काय अवस्थेचे प्रकार सांगितले. जोपर्यंत या देहाच्या रूपात जर तुम्ही राहाल आणि अनुग्रह घ्याल तर त्याचा कदापि तुम्हाला कळणार नाही. बघा, जोपर्यंत अनुग्रह दिल्यानंतर या शरीराची जी अवस्था होते त्या अनुग्रह देव घेईल त्यालाच माहिती. म्हणून तो आनंद संप्रदाय. आणि त्या आनंद संप्रदायाला आता नावं ठेवत राहिली. या अवस्थेचे जे काही प्रकार आहेत का, त्या अवस्थेचे जर प्रकार नाही, काय नाही. तुम्हाला 1.5 डंबरीचा कांदा, आता तो मार्क किती झाला? 120 रुपये किलो. तो कापताना तुम्हाला अश्रुपात होतो. आणि आमचं नाम घेतल्यानंतर जो भगवंत तैसा हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा आरामू आवांताशी कामो विषयावरी. अरे बाबा, तुझ्या हृदयातला जो आहे. माझे श्रीपाद बाबा नेहमी बोलायचे, बाबा नाम घेतला ना तर तो तुझा कुठे शोधायला जायची गरज नाही. तुझ्या हृदयात जो आहे तो प्रगट होतो. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केली राम जनार्दनी पायी मस्तक ठेवले. कधी? नाम दिल्यानंतर ना त्याची अवस्था होणार. आता जर आपण नाम पण दिला त्याला, त्याची अवस्था झाली का नाही झाली? आपल्याला रीत जी सांगितलंय ती रीत नको करून द्यायला. कदाला घातला. आता मी काल राहिला होता, आम्ही ठिकाणी गेले. अपेक्षा होते नाही जावं म्हणून, नाहीच गेले. जो भ्रम कधी आमचा जाणार? बाबांनी आपल्याला करून दिलं काय? संत ऐसे तात्काळ करते आपणा जैसे. पण आम्हाला दिला तात्काळ, कालवे लावलं का? बिलकुल नाही. कारण आम्ही अजूनपर्यंत का तो भ्रमच गेलेला नाही. सुरेंद्र भाऊनी त्याचा वचन केला का बाबा कालवे कृष्णाने कोणी विचारला? अर्जुनाच्या मोठ्या भावाने त्याला गीता विचारली तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे. मग आज ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथ भागवत हे पण माझ्या साधू संतांना अनुमती घेऊनच तुमच्या पुढे मांडली ना. आम्ही ते नाही सांगता, त्याची अनुमती न घेता आणि आम्ही चाललो गुरु बनायला, गुरुगुरु करणारे. पण इथे सांगितलं श्रीकृष्ण भगवंताने ऐसे गुरु आहेत घरोघरी परे शिष्याशी सद्वस्तू दाविते. आणि त्याची सौताने माहिती सद्गुरु. जोपर्यंत तुम्हा आम्हाला जर व्यवस्थित त्याला आचरण करून दिलं नाही, काय नाही, तर आता असे गुरु झाले आहेत भरपूर. पण आपल्या आनंद संप्रदाय का आनंद संप्रदायाचा मी आता विषय घेतो. आनंदातच राहायला सांगितलंय. नक्की जर तुम्ही आनंदात कुठल्या पद्धतीने राहाल, किती दुःख आले काही आले तरी तो आनंद म्हणून नाव ठेवलाय आनंद. किती मोठा संकट आला तरी तो आनंदात असतो. मला तिथं येता येता गेल्या एकादशीची गोष्ट बघा. आता तर दोन्ही माऊल्या मला इथं समोर दिसत नाही. कारण खरोखर ती माऊली तिकडे बोलतो पडल्या आणि केला आणि मी बोलतो बघा. म्हणजे श्रीपादांनी तुम्हाला कुठल्या दुःख जरी तिथून होता आला काय आला तरी तो दुरून केलेला आहे. आणि पुनरुपी म्हणून सांगितले
नाम घ्या कोणी, नाम घ्या कोणी, नाही का? जे नामाने तुमचा किती उद्धार होणार आहे भरपूर, पण जोपर्यंत आपण ते नाम घेतला नाही, हे नामाचा या शरीरामध्ये जो भांडार व्यवस्थित साफ करून नाही घेतला तर मग ती भूमिका आपल्यामध्ये कुठेतरी पोहोचलेली असते. कारण आनंद संप्रदायामध्ये मला वाटतं की डायरेक्ट घुसलेलं आहे. सत्तर महाराजांचे एक ते कृपा त्या दिव्यामध्ये तो बीज आणला. मी गेल्या टायमाला मी बोललो की बाबा आमच्या दिव्या गावात भरपूर मालकाने होऊन गेले, पण तरी सुद्धा त्या वेळेला पण या दिव्या गावाचा नाव एक खराब होता. लोक दिवा स्टेशनला उतरायला घाबरत होते, कारण का त्या पद्धतीचा तो दिवा होता म्हणून. पण आज नामामध्ये एवढी पावर का निष्ठा दिव्याचं नाव ऐकलं तर तो बीज आला कुठून? ज्या माझ्या मातांकडनं तुमच्या आमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याचा जर आपण विस्तार नाही केला तर आम्ही अजूनपर्यंत जुन्याकाच गात बसतोय. विसरू नको साधका तू हा विसरू नको. हॅलो कर आम्हाला आमचा भाऊ सागर काढून दिले. आम्हाला आमच्या श्रीपादाने तो भाऊ सागर तारून दिले. आम्हाला असं नाही सांगितलं भाऊ जो भाऊ सागर करायचा आहे तर उडी माझं मी बघितलं आणि टाकले उडी. हे उडी टाकताना मला बाहेर काढले नाही तर यो भाऊ सागर करायला लावलं. म्हणून आम्हाला मला सांगायचं आहे की बाबा मला ज्याने तरवलं मी त्यालाही सांगणार नाही, ज्याने मला तरवलंच नाही, ज्याने मला तरवलंच नाही त्याच्यात मी आलो. कारण त्यांनी जर मला धरून हाताला काढलं पवायला थोडं शिकवलं, आता मला त्याच सांगून जमेल का? नाही. माझ्या श्रीपादाने जर मला तरवलं तर मला त्यांचं सांगणं भागायचं. आई जगाच्या बापानं जगाच्या
या प्रेमामध्ये आम्ही आनंदाच्या परत राहू तरी आम्ही मागतच अडचणीतून काढली हो भल्याची हो वाट. अडचणीतून काढली हो भल्याची हो वाट. उदासी रंग पांढरामा, उदासी रंग पांढरामा, उदासी नाही जगाया मामानं, उदासी नाही जगाया मामानं. किती प्रेम दिले बघा, दिसतच नाही सांगितलंय. नाम दिल्यानंतर नाम लो भांडा आहे. अरे ह्याच्यामध्ये ओढण्यासाठी तर सिंहाचं दूध घेण्यासाठी सोन्याचं भांडं लागतो. आणि मग माझ्या श्रीपादाचं नाम घेण्यासाठी आणि देह तुमचा लोखंडाचं सोनं करून दिलंय. मग ते सोन्यासारखंच करायला लागेल नाही का. आता एक दृष्टांत दिला सुरेंद्र भाऊने ते बाबा तुम्हाला सांगे दिलं पेरण्यासाठी किती करायचं आहे. आम्ही देवळा डबेत पण मी त्याच्यावर एक दृष्टांत पहिला द्यायचो. तर नाम दिलं, दोन शिष्याच्या गुरुचे दोन शिष्य होते. नाम दिलं, नाम घेतलं तर तो एक आला आणि ठेवला. गुजगुज होता का. प्रत्येक नाम धरकणी अवस्था काय आहेत ना ज्याच्या झाल्या त्यांनी सांगाव्या आणि त्यांनीच कराव्या. आम्हाला शिकवलं गेलं अवस्था कशी करून घ्यायची काय नाही ते. आणि माझी गुरुमौली खरोखर आजही तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीनं. पण तुम्ही पण घेतल्यानंतर जर त्या पद्धतीने केलं तर नाही तर मग वर्षावरून वेगळे जातात आतून देवाचे भरतावाले या देवाचे काय काही देवाचे भरतावाद. आम्ही दुसऱ्या देवाचे ओरिजिनल देवाचं सोडून नाही का डुप्लिकेट देवाचं जातो वारे. बघितले त्यांचे पण आम्ही तिथे हरिपाठ गातो यांचा वारा आला नक्की. अरे मग तुमचा जर तो वारा आला प्रत्येकाच्या अवस्थेनुसार पण आहे का ताबडतोब वैयक्ता पण येतात. आम्ही पण घेतो तो करतो म्हणून मी करतोय तसं नाही सांगितलं. आतून जेव्हा येतं तुला हात आणि देहाचा विसर पडला पाहिजे. जोपर्यंत तुमच्या देहाचा विसर पडत नाही तुमची अवस्था होत नाही तुम्ही वरच्या वरती तो करतो म्हणून मी करतोय. आमचा पण तसं तो आणि मी बोललो हरिपाठ त्या नातिवलीमध्ये आता एकविरा मातीचे तिथे आपला हरिपाठ पहिला व्हायचा. आल्या अंगात वारा सुटला अंगाचा वारा सुटला म्हणून गणपण बघायला लागली. तुम्ही तो तुमचा 2 सेकंद त्याचा खेळ आहे तो. तुम्ही लोकांना माझ्या श्रीपादाने तुम्हाला ओरिजिनल अंगात वाडा दिला ना. तुमचा गाताना गाडी हालताना जीव होतोय बेजार. गाडी हालताना जीव होतोय बेजार. या गाडीचा श्रीपाद ड्रायव्हर. गाडी हालताना
योगप्रमाणे आमचे बारके आईला परफेक्ट बसतो का कारण ती जेव्हा बोलते ना तेव्हा मला ती जेव्हा हे झालं तेव्हा मी तिला म्हणलो बारके तुला हे मला बघा मला दादाने सांगितलं 4 दिवस झाले कीर्तनाची सेवा करायची आणि मला काल हे झालं की ना मला बारक्याचं जरा दर्शन घेऊन येऊ द्या तिथं फक्त तो तिच्या मावली आहे बारकी आहे मोठी आहे आमची बहीण पण आहे आत्या मी बोललं चला बरं आहे बाबा म्हणजे श्रीपाद बाबांनी कुठल्या पद्धतीनं करून ठेवले तुमच्या अंगातला जर वारा तो एखादा ध्यानाला बसल्यानंतर त्याची अवस्था करून घ्यायचं ती अवस्था होता होता तो एखादा जर वरच्या वरती गेला तो कळतोय ना कम्प्लिटली आपल्याला आणि तो कळाल्यानंतर गुरु माऊलीनं तो परफेक्ट कळाल्यानंतर तो बांधा साफ झाला नाही झाला मग प्रबोधाचा आता तर आम्ही तर फटाफट नुसता उड्या मारत राहिले अरे वा आनंद संप्रदायामध्ये गेला नाम मिळतोय नाम मिळाला का प्रबोध चाललं अवस्था झाल्या नाही झाल्या नाही का आता मी तर नेहमी सांगत असतो भेटले का बाबा नाम घेतलंय ना व्यवस्थित आमच्या वेळेला भरपूर मेहनत घेतले आणि त्या मेहनतीचा फळ नाही का ही शाळा आहे ही आपली शाळा आहे या शाळेत मग कसं काय शिकून जायचं आहे ती शिंदेताई पण नेहमी कुठे प्रवचन असला केंद्रातल्या ठाणे बोलतो का आमच्या दिव्याच्या शाळेत तो बोला आता तुमचं पाठांतर आहे बोला दिव्यामध्ये आमचं काय ते तुम्ही परफेक्ट तो प्रवचनात न सांगता तर दिव्याच्या शाळेमध्ये जेव्हा आम्ही शिकलो गेलो कसं नामाच्या उदाहरणाने नवे तो नाम मिळाला त्यानंतर आम्हाला प्रबोधाचं जेव्हा ते क्रिया केली नानांनी येऊन तो प्रबोध दिल्यानंतर हा का आणि प्रबोध दिल्यानंतर की गुरु माऊलीला हा का मी नेहमी म्हणत असतो नाम देताना सुद्धा आपल्या आनंद संप्रदायामध्ये बाकी कुठे नाही तुम्हाला तंत्र मंत्र देत बसतील आज जर कुठल्याही गुरु वर्गाने आपल्याला नाम देताना प्रबोध करताना ज्या आईची मुलाला जन्म देताना जी अवस्था होते तीच अवस्था गुरु माऊलीची होती आता म्हणून नाम घेतलं ना व्यवस्थित त्याला अंतकरणामध्ये त्याचं आचरण करा तो व्यवस्थित घ्या त्यानंतर तुम्हाला ती प्रबोधाची स्टेप म्हणजे गुरु माऊलीला तो मोठा त्याचं हे आहे ज्या पद्धतीनं आई मुलाला जन्म देताना तिचा दुसरा जन्म सांगितले त्याच पद्धतीनं गुरु माऊलीला आपल्याला प्रबोध देताना सुद्धा आता तो विषय प्रबोध दिलं आम्हाला परफेक्टली समजलं का आणि गुरु माऊली नेहमी हा का ज्या वेळेला आपण एकत्र बसत असताना आमच्या दादाकडे पण गेलं ना विषय म्हणजे कम्प्लिटली जो हरिनाम ज्या नामाने आपण तरलो म्हणून मी कधी नेहमी म्हणत असतो तरले तरतील हा भरोसा नामधारकाचा हा ठसा आणि या नामधारकाचा असा ठसा का आमचा विषय काही गोष्टी मला समजत नाही मी त्यांच्याकडनं काढून घेतो मग ते सांगतात का बाबा नक्की नामाचा तो प्रबोध नक्की कळाला का प्रबोध कळाल्यानंतर या हृदयाचे त्या हृदय घातले माझ्या संताने कारण आता गुरुगुर करणार झाले सद्गुरु तो प्रत्येक जण सद्गुरुच म्हणायला लागला सद्गुरु व्हायला लागला पण संत माझ्या श्रीपाद बाबांनीच हे पूर्ण आपल्यापर्यंत त्यानंतर नानाने आपल्यापर्यंत हे पूर्णपणे केला Thank you.
संतांचे संग लागले, संतांच्या संगती मनोमार्ग गती अकलावा, काय सांगितलं? अकलावा श्रीपती येण्याची पंते, येण्याची पंते, येण्याची पंते चालू जाता न पडे गुंता. अरे सर्व गुंत्यात आपल्याला सोडवल्यानंतर प्रबोधाचा विषय असा आहे, तुझा आत्मा माझा आत्मा एक का दोन. बाबाने एवढं उघड करून दिले. महिलांचा आत्मा पण एक, पुरुषांचा पण आत्मा एक, दोन नाही. सर्व घटी राम देहा देई सर्वांसाठी राम अनादि एक. बघा काय प्रमाण दिले. त्याच पद्धतीनं आपण अभंगावरती येऊया. अभंगाचा पहिला चरण. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कोणी पक्षपाती उत्तरती, कोणी पक्षपाती उत्तरती, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. कोणी पक्षपाती विचारिता नाही दोन्ही पक्षी पायी. अभंगाच्या पहिल्या ओळीत काय सांगितलंय की बाबा कालवेल बघू नका. आपल्याला नाम घेताना सुद्धा कालवेल सांगितलं. कोणाला ते सांगितलंय? ज्यांना त्या नामाचाच महिमा कळत नसेल ना त्यांना सांगितलंय कालवेल.
आणि जर ते समजून न समजल्यावाने वागत असतील तर त्यांना आपल्याला मारहाण करण्यासाठी पण सांगितलं. कारण कलाल्यानंतर आपण गप्प बसू का? माझ्या बाबांनी सांगितलं आणू रेणू तोकडा तुका कशा एवढा. तुम्हा आम्हाला जर त्या पद्धतीने करून ठेवल्यानंतर मग त्या पद्धतीने करून ठेवल्यानंतर तो प्रबोधाचा विषय जेव्हा होतो, प्रबोध झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना एक करून दिलं म्हणून द्यायच्या भ्रमात जर राल तर तुम्हाला तो बिलकुल कळणार नाही. म्हणून चिंतन करताना मी प्रत्येकाला सांगते, बाबा देह बाण सर्व तू बसल्या बसल्या तुझं ना ते सर्व येणार आडवा. तू सकाळपासून जे काय केलंय ते पूर्णपणे येणार आहे. पण ज्यावेळेला तू बसशील ना त्यावेळेला कम्प्लिटली नाम घे, नाम घे. नामाने जेव्हा तुझे हे होणार प्रबोध झाल्यानंतर स्थिर बसल्यानंतर आता महाराजांनी तो उत्तर पण दिला, आपल्याला प्रमाण पण टाकला. एक आर्यात्मा जीव सर्वांसाठी राम घ्या देई एक सांगितलं. तुम्हा आम्हाला जेव्हा प्रबोध झाला तर आपल्याला सर्वांसाठी राम एक नको का दिसायला. विषय चाललेला काय आहे? प्रबोध. मला सर्वांगाठी राम ठाईच तो कधी सांगितले? जोपर्यंत आपल्याला त्याच्यातलं राम व्यवस्थित करून घेत नाही तोपर्यंत त्याचं पूर्णपणे नंतर. अरे जोपर्यंत प्रबोध दिला म्हणजे आम्ही सुटलो का? सुटलो नाही, गुंतलो. तुम्ही ज्या वेळेला आपल्याला ते सर्वच कीर्तनकार सांगतात परफेक्ट 21,700 वेळा आपला भजन. ते भजनाची रीत दिली नव्हती, सांगितलं कोणी? त्या सांगितल्या पद्धतीने आम्ही केलं का? तो आम्हाला कळालं का? कळाल्यानंतर आम्हाला समोरच्या ह्याच्यात परफेक्टली दिसतो का? तेव्हा आपण ते पूर्णपणे होऊ ना मग ठाई. साधुबोध झाला तो नरोनिया ठेला. साधुबोध झाला नुरोनिया ठेला. ठाईच मुरला अनुभव. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती तैसी समाप्ती झाली तैसी. बघा जो प्रमाण
ज्या पद्धतीने आपली अवस्था होते आणि त्या साधूने आपल्याला तो बोध केलेला असतो. बोललो ज्योत लगाते चलो. कापसाची आपली ज्योत बनवली जाते. कापूस हा 3 प्रकारे कामा येत असतो. एक दुसरा गादी, तिसरा आपण जातोय बाबांनी ओळख करून दिलाय का. या आपण ऍक्च्युअली कापूस घातले त्याला हे करून दिले बाबांनी ओळख करून दिले म्हणून. मग आता त्याचंही वर्णन करून देतो मी. कपडा जो कापूस घातल्यानंतर तो मळला तर आपण धुवायला लागतो नाही का. झोप बनवली तिला पेटवल्यानंतर तिच्यावरती काजल येतोय का नाही येत. गादीमध्ये तो खराब असतो ना तो. मग त्या खराबवरती अजून खराब काय काय होतं ते समजा. आता तुम्ही लहानाचं मोठ्या आपण त्या गादीवर झालं. मग लहान मूल त्याच्यावर हाकतोय काय मुततोय काय नाही का. पण कापूर जो आहे तो कापूर काय होतो का बाबा तो जळाल्यानंतर सुद्धा ताजा पण सुगंध येऊन जातो. तसाच आपल्याला सुद्धा श्रीपादाने त्या पद्धतीने करून ठेवली. कापुराच्या वरती उजळलेल्या ज्योती हाईच समाप्ती. आता माऊली दुसऱ्या चरणात सांगतात. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. 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 काय सांगितलंय. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण सांगितले. सर्व दोष हा का किती जरी आपण हे केलं तर सर्व या दोष सांगितलं. मग तो दोष नक्की आपण कुठं बाहेरच्या वटवांकडे बघून जमेल का. अंतकरणात घुसलं पाहिजे. अंतकरणात घुसल्यानंतर आपले जे काही दोष आहेत तेवढं सर्व बाहेर निघण्यासाठी तो मग आपण त्या चिंतने
ते नामाने खरोखर माझ्या श्रीपादाने दिले तो नाम, तो प्रबोधाचा विषय, तो आपण व्यवस्थित त्या पद्धतीनं करतो का मग तुमचा पूर्णपणे पूर्ण का सांगितले पूर्ण नाही तर आपण भ्रमात जर राहिलो तर मग स्थिती काय होते सांगतो तुम्हाला. तर बाबा मला आता गुरु केला, मग ते गुरुला ते गुरु पण ते त्या पद्धतीने असतात ना, मग ते घेतात काय करायला सेवा. सेवा मी त्या दिवशी व्हॉट्सअपला मी नंतर फोटो मारायला लागलो तो मला फोटोच नाही दिसला. मला सांगा जास्त वर्ष तुम्ही काढली आहेत माझ्यापेक्षा, किती बाबांची सेवा केली. माझ्या श्रीपाद बाबांनी तुम्हाला सेवेकरी बनवलं, तुम्ही सेवा नाही केली आणि त्यांनी करूनही सुद्धा नाही घेतली. जगाच्या कल्याणा दंतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा देह कष्ट परोपकारी उपकार नाही करून घेतले. आता जे असं झालं बाबा आले का बस त्यांचं प्रवचन हो कीर्तन हो का नाही, आणि त्यांना पलंगावर बसवले, ताट घेतला, तांब्यात पाणी घेतलं, आरती पहिला पाय त्यांचे धुवायचे. माझ्या महात्म्याने नाही एवढं करून काय घेतलं, तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी पूर्णपणे हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं माझ्या श्रीपादाने. एकाने त्यांनी सांगावं का मी माझ्या श्रीपादाला 5 रुपये दिले म्हणून. या देहात मी भरपूर काय कमवलो, भरपूर काय केलं, पण कधी मी त्याच्या मंदिराला एक साधी 9 रुपयाची वीट नाही लावू शकलो. एवढे माझ्यावरती उपकार केले का
बाबाची अवकात नव्हती, अवकात. सर्व भक्तजन आले बोलावून. काय कसं करून ठेवलंय? पण आमचा भ्रम कधी जायचा? आम्ही आले गुरु, त्यांना लगे पूजायची सुरुवात, त्यांचे पाय काय धुवायचे, त्यांना आरती ओवलायची, त्यांना हार घालायचा. ही प्रथा कधी बाबांनी केली का? जर तुम्ही बाबांकडनं जर करून घेतले असेल ना, बाबांची केली असेल ना, तर मी मान्य करेन का हो बाबा, कारण माझे बाबा तसे नव्हते. मी एक ठिकाणी बघितलं, मोठा महात्मा आहे, मोठा महात्मा आहे. अहो, आज माझ्या बाबांचं कीर्तन असताना त्यांना गुलकोज चढवायचं, कीर्तनाला उभं करायचं. एक महात्मा बघतो तर त्याचं 4-4 जण हाताला धरून न पाय धरून तांब्यावर पोह. फक्त एकच त्याचं वस्तू घराची बाकी राहिली. हे करून सोडले तुम्हाला. जर माझ्या बाबाने सांगितलं मोहामध्ये राहू नको, हे गुरुपद पण नको, आणि मी जो आहे तो नाही, अरे तुझ्या हृदयात जो आहे तो निर्भर शोध व्यवस्थित त्याला केलं तर नक्कीच तुझ्या जो आहे ना तो मी माझ्यात पण तुला दिसेल. शोध घे प्रतिशोध नको, शोध घे परिश्रम नको, नाही का? पण आम्ही नक्कीच शोधच घेत नाही. आपले जे आधी नेहमी बोलत असते ना, हे बाबा व्यवस्थित नाम घे, परफेक्ट हे कर. अरे निदान देव नाही होता आला तर मनुष्य तर बन. मनुष्य बनायचं. पण बाबांनी पूर्णपणे नेऊन ठेवलेलं आहे. पण जिथे जिथे कुठे तर मग ती गुरुमाऊली परफेक्ट आठव करून देते की बाबा या भ्रमात नका राहू. नसेल ना तुम्हाला देव होता आला तर निदान मनुष्य तर बना. त्याच पद्धतीने तर बाबा आम्हाला श्रीपादाने काही कमतरताच नाही करून दिली.
गुरु बिना ज्ञान कलिना अक्कल बाजारात मिळेल. सिंधुताई, अक्कल याचा अर्थ म्हणजे काय माहिती का, आम्ही अक्कल ज्ञान ठेवतो. आम्हाला आमच्या गुरुने आमच्या श्रीपादांनी त्या पद्धतीने करून ठेवल्यानंतर ज्याला अनुग्रह जरी झाला ना तो एक माझ्या श्रीपादाचा अंश आहे. मग तिथे गुरु, कारण माझ्या श्रीपादाने गुरु आणि शिष्याचा भेद नाही ठेवला तर आमच्यामध्ये काय यायला पाहिजे. तर तो भ्रम नक्कीच जात नाही. अभंगाचा हरी नाम सार माझ्या नामाची, हरी नाम सार माझ्या नामाची, हरी नाम सार माझ्या नामाची, हरी नाम सार शिवया 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 नामाची, ओम नमः ओम अभंगाचे 3 चरण झालेले आहेत. ज्यांना ज्यांना हात आहे, ज्यांना ज्यांना तोंड आहे, त्यांनी आपल्या पांडुरंगाचं भजन करा. विठोबार तुम्हारा विठोबार तुम्हारा विठोबार तुम्हारा